हॅलो, मी डॉक्टर अनिल पिंपळे, बीटेक पास आउट 1993 फ्रॉम दिस कॉलेज. एमटेकसुद्धा मी इरिगेशन ड्रेनेजमध्ये केलं आहे आणि डॉक्टर हिवसे सर माझे गाईड होते. आणि त्याच्यानंतर सिट्रस NRC फॉर सिट्रसमध्ये काम केलं आणि त्यानंतर PhD-सुद्धा IDEमध्येच केलेलं आहे मी. त्यावेळेस माझे डॉक्टर वडतकर सर गाईड होते आणि सध्या मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर येथे एकुलता एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. थँक्यू. नमस्कार, मी नरेंद्र धंद्रे. जेव्हापासून बीटेक कंप्लीट झालं तेव्हापासून मी नेटाफेम इरिगेशनमध्ये वेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या पोस्टवर ॲज ए मायक्रो इरिगेशन इंजिनियर काम करतो आहे आणि माझी मास्टरी प्रिसिजन इरिगेशन आणि फर्टिगेशनमध्ये आहे. मोठे फार्म्स डेव्हलप करणे, त्याचं इरिगेशन डिझाईन करणे आणि इम्प्लिमेंट करणे. थँक्यू. हॅलो एव्हरीबडी, मी किशोर निलगिलवर 93 पास आउट. सध्या GST डिपार्टमेंटमध्ये नागपूरला ॲज ए प्रोफेशनल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, मी नंदकिशोर शेगोकर. मी 93मध्ये पासआउट आणि माझं शेतकरी मोटर्स हिरो टू व्हीलरचं शोरूम आहे. त्यासोबतच MRF TNS टायर सेल्स अँड सर्व्हिस एक आहे आणि एक शेतकरी उद्योग समूहामध्ये पोल्ट्री फार्म आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी सर्व चालतो. धन्यवाद. हॅलो, मी किशोर झलके, 1993च पासआउट आणि 93ला फर्स्ट अटेम्प्टमध्ये MPSC थ्रू STI म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि 95पासून मी STI म्हणून डिपार्टमेंटला होतो. आता सध्या विक्रीकर उपायुक्त म्हणजे इंग्लिशमध्ये डेप्युटी कमिशनर या पदावर सध्या कार्यरत आहे आणि कॉलेजचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे म्हणजे इथपर्यंत मी पोहोचू शकलो. त्यामुळेच मी आज ॲल्युमिनीला आलो आणि मला छान वाटलं. सगळ्यांनी जे अरेंजमेंट प्रोग्राम केलं खूप छान. मला सगळ्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळं मार्गदर्शन केलं. मला फक्त एकच विषय सांगायचा आहे, विशेषतः मुलांना, की तुम्ही शिक्षण घेताना किंवा तुम्ही जोपर्यंत काहीतरी जॉब करत नाही किंवा काहीतरी स्वतःचं निर्माण करत नाही तोपर्यंत कुठलेही व्यसन लावू देऊ नका. एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. अभ्यास करा बस. थँक्यू. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर राजेश पातोळे, 1993 बीटेक पासआउट. नंतर MTech मी IIT खरगपूरला केलेला आहे आणि माझी PhD ही JNTU हैदराबाद इथून झालेली आहे. PQEमध्ये मी 1996पासून सर्व्हिसला आहो आणि सध्या मी प्रिन्सिपल सायंटिस्ट AICRP ऑन डाटा अँड ॲग्रिकल्चर इथं सॉईल वॉटर कन्झर्वेशन आहे. सोबतच इथं या आपल्या कॉलेजला विभाग प्रमुख जल व मृद संधारण अभियांत्रिकीसुद्धा आहे. आणि या माझ्या सर्व्हिस काळामध्ये 1996पासून जल पुनर्भरणाच्या संदर्भात आणि वॉटरशेड मॅनेजमेंट रिलेटेड ज्या सस्टेनेबल ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत आणि सर्व एक्सटेन्शन ऑफिसर्स, स्टेट ऑफिशियल्स आणि स्टुडंट्स यांना आम्ही दिलेले आहे. मी श्रीकांत रामभाऊ पिसे, 93 बीटेक पासआउट. त्याच्यानंतर MBA केलं 96 आणि त्याच्यानंतर सरळ दुकानदारीमध्ये घुसलो. गुरुदेव कृषी केंद्र म्हणून माझी फर्म आहे, एक वरोऱ्याला डेव्हलप केली 93 to 2000 आणि 2001पासून मी भद्रावतीला आहो, तिथे एक फर्म डेव्हलप केली. आता माझे 2 फर्म आहे. छोटी वरोऱ्याची फर्म भाऊ पाहतो, मी भद्रावतीची फर्म पाहतो आणि पूर्ण फॅमिली माझी सेट झालेली आहे. आणि सगळ्यांना एकच सांगेल, प्रयत्न करा, इमानदारीने करा आणि पूर्ण जोर लावा. तुम्ही कुठेही मागे येत नाही. थोडासा त्रास होते पण समोर आपण जाऊ शकतो. आपण सुरुवातीला काहीच नव्हतो, त्याच्यातून आपण डेव्हलप झालो आणि आज इथं या पोझिशनवर आहो. मी पूर्णपणे समाधानी आहे. फॅमिली सेट झालेली आहे आणि तुम्ही पण असाच जोर लावून कुठल्या तरी एक फील्ड निवडा. एक तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह निवडा, नाही तर मग सरळ मार्केटमध्ये घुसा. काहीही कमी नाही आहे, मार्केट खूप मोठं आहे, तुम्ही करू शकता. काही मार्गदर्शन लागलं तर आमचे नंबर आहेच पातोळे साहेबांजवळ, त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मी DU पाटील, 93 पासआउट झाल्यानंतर 94पासून मी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये हैदराबादला 4 वर्ष, 18 वर्ष भुवनेश्वरला
आणि आता 10 वर्ष झाले सिरकॉट मुंबईच्या ICRचं आहे, तिथे चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून काम करत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील गावंडे 93 पासआउट आणि सध्या एक्सटेन्शन ऑफिसर जिल्हा परिषद अकोला येथे कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संजय कुमार झापे 93ला पासआउट झाल्यानंतर महेंद्र सीड कंपनीमध्ये कर्नूलला आंध्र प्रदेशमध्ये ॲज अ प्लॅन्ट इंजिनियर मी 1-2 वर्ष जॉब केला. आमच्यावेळेस त्यावेळेस आमचे सिनियर काही MPSCचं तयारी करत होते. MPSCचा थोडा क्रेज होता. MPSCच्या तयारीला लागलो आणि आज मी अकोल्याला एज्युकेशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, 4 वर्ष या परिसरामध्ये जे घालवले, इतके सर्व चांगले मित्र मला मिळाले. ही जे काही एक इथली पॉवर बँक असते ती नेहमीसाठी लाईफ टाईम आपल्याला कोणत्याही फील्डमध्ये जा, मग आज एज्युकेशनमध्ये असो किंवा कुठल्याही फील्डमध्ये असो, ती पॉवर बँक नेहमीसाठी लाईफ टाईम आपल्याला काम करत असते आणि एक एनर्जी मिळत असते. आज इथे येऊन नव्याने पुन्हा आम्ही सगळेजण नव्याने एनर्जी घेऊन जात आहोत. सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण चांगले मित्र बनवा आणि अशा मित्रांमधून तुम्ही काहीतरी करण्यासाठी तुमचा एक गोल निश्चित करा आणि त्यातून नक्कीच तुम्हाला जे काही मिळवायचं ते तुम्ही नक्कीच मिळवाल. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. धन्यवाद. मी रमेश हनवतकर 93 पासआउट. 93 झाल्याबरोबर लगेच मी 2 वर्ष ड्रीप इरिगेशन नाशिक येथे जॉब केला आणि त्याच्यानंतर स्वतः जैन इरिगेशन कंपनी जैन इरिगेशन जळगाव या कंपनीची डीलरशिप आहे माझी आणि जवळपास 30 वर्ष होतं या कंपनीमध्ये कंटिन्यू काम करत आहे. शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि यामध्ये माझी फार मोठी कंपनीमार्फत प्रगती पण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना चांगला गायडन्स केल्यामुळे माझा बिझनेस पण चांगला वेल डेव्हलप झालेला आहे. याचप्रमाणे आपण चिकाटीने जर कोणत्याही एकाच कामात जर लागलो तर त्या कामामध्ये नक्कीच आपली प्रगती होते आणि खूप समोर जातो आपण. तर याप्रमाणे आपण पण सगळ्यांनी अशी प्रगती करा आणि समोर कंटिन्युएशन ठेवा कोणत्या एका फील्डमध्ये, तर नक्की आपली प्रगती शक्य आहे. हे ब्रीद वाक्य आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. नमस्कार, माझं नाव भीमराव मुकुंदराव गोठे. मी BTech 1993 पासआउट. MTech इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग 1995 पासआउट. देन MMS KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई युनिव्हर्सिटी 1997 पासआउट. सध्या मी फक्त एवढं सांगेल की आय एम अ एंटरप्रेन्योर अँड मल्टिपल बिझनेसेस. मला उद्या बोलण्यासाठी स्पेशल वेळ मिळालेला आहे. दॅट टाईम आय विल शेअर माय एक्सपिरियन्स. थँक्यू व्हेरी मच.